नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्या पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराचा शोध आणि निवड केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वासर्वे बच्चू कडू यांना थेट विधान परिषदेची आमदारकी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मंत्रिपद घेऊन बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिंदे गटात विलीन करावा असाही प्रस्ताव शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यापुढे ठेवल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या ऑफरबाबत एक अट समोर ठेवल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीत शिंदे यांनी बच्चू कडू यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची ऑफर दिलेली आहे. सोबतच शिंदे यांनी कडू यांना मंत्रिपदही देण्यात येईल असा प्रस्ताव दिलेला आहे असे सांगितले जात आहे. याबाबत बच्चू कडू यांनी अद्याप कोणतीही उघड भाष्य केलेले नाही. परंतु बच्चू कडू हे शिंदे गटाच्या ऑफरबाबत आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि सल्ला मसलत करत असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बच्चू कडू यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यांनी मंत्रिपद दिले जाईल अशी ऑफर देण्यात आलेली आहे. तर बच्चू कडे दुसरीकडे यांनी सध्या विधान परिषदेची आमदारकी घ्यावी, परंतु लगेच पक्षाचे विलीनीकरण करू नये. 6 महिन्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतरच प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरण करावे अशी भूमिका बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांची आहे. दरम्यान आम्ही पक्षाचे विलीनीकरण केल्यास आम्हाला मंत्रिपद हवे, तसेच शिवसेना पक्षाचे विदर्भ विभागाचे सूत्र आमच्याकडे हवे अशी मागणी प्रहार पक्षाने केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.